विथ राधामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा कोणताही ऋतू असो, ताटाची रंगत वाढवतात त्या म्हणजे चटपटीत चटण्या। तशीच आज आपण एक चटणी बनवणार आहोत, ते म्हणजे शेंगदाणा आणि तिळाची चटणी। चला तर मग सुरू करूया। आज आपण जी चटणी बनवणार आहोत त्यासाठी जास्त काही सामान लागणार नाही। मी इथं अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत, 15-20 लसूण पाकळ्या, मीठ, 1 वाटी शेंगदाणे आणि तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढ्या लाल मिरच्या। मिरच्या मी आधीच खोडून घेतलेल्या। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, त्यासाठी तवा गरम करून घेतलाय। त्यावर शेंगदाणे घालूयात आणि हे मंद आचेवर भाजून घ्यायचे। हलके डाग येईपर्यंत एकसारखे शेंगदाणे भाजून घेऊया। चटणी करायची जिन्नस जेवढे खरपूस भाजले तेवढी आपली चटणी चवदार लागेल। आता पांढरे तीळ पण भाजून घेऊयात। लाल मिरची सुद्धा भाजून घेऊयात। मिरच्या भाजताना यामध्ये 1 चम्मच तेल ऍड करायचं। मिरच्याऐवजी तुम्ही बारीक करताना लाल तिखट पण घालू शकता। मिरचीला काळे डाग पडलेले आहेत, म्हणजे मिरच्या आपल्याला हव्या तशा भाजल्या गेलेल्या आहेत। आता भाजलेल्या शेंगदाण्याला चोळून त्याचे टरफल काढून घ्यायचे। आणि एक महत्त्वाची टीप, आपल्याला चटणी बारीक करताना सर्व जिन्नस एकसारखे बारीक करायचे नाहीत। याचं कारण हे की शेंगदाणे तीळ बारीक होतील पण मिरच्या हव्या तशा बारीक होत नाहीत। म्हणून आधी आपण शेंगदाणे, तीळ, लसूण, मीठ टाकून थोडं जाडसर काढून घेऊयात। नंतर मिरच्या बारीक करून घेऊ। मिरच्या बारीक केल्या की त्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ। असं केल्याने आपल्या चटणीला एकसारखी कन्सिस्टन्सी मिळेल। आणि एक महत्त्वाची गोष्ट, मी आधी पण मिरचीची चटणी बनवली होती, त्या व्हिडिओला तुम्ही यूट्यूबला खूप जास्त चांगला प्रतिसाद दिला होता, त्यासाठी तुमचे मनापासून सर्वांचे आभार। माझ्या व्हिडिओजला पाहिजे तसे व्ह्यूज तर येतात, पण जे लोक माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी एक सबस्क्राईब बटन जरी दाबलं तर मला आणखी मोटिवेशन मिळेल। बघा, तयार झाली 1 महिन्यापेक्षा जास्त टिकणारी चटपटीत चटणी। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। थँक्यू।